पूजा खेडकरसह आई आणि वडील हे गायब आहेत। एका ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे फरार झालेत। पोलिसांकडून बाणेरमधल्या त्यांच्या बंगल्यावर तपास करण्यात आलाय, मात्र ते सापडले नाहीत। पोलिसांसोबत एनडीटीव्ही मराठीची टीमही खेडकर कुटुंबाचा शोध घेत आहे। तर वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचं कुटुंब बेपत्ता आहे। पोलीस पथकं त्यांचा शोध घेत आहेत। नाशिकमधल्या आमच्या प्रतिनिधीनं खेडकर कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते कुठेही सापडले नाहीत। पूजा खेडकर कुटुंबियांच्या शोधावर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंबीय हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहेत। आजवर आपण खरं तर या खेडकर कुटुंबियांचे अनेक कारनामे हे ऐकलेले होते आणि आता एक नवीन कारनामा हा समोर आलेला आहे। पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी एका ट्रक ड्रायव्हरचं अपहरण हे केलेलं होतं। त्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर त्यांच्या घरी मिळून आला होता। नवी मुंबई पोलिसांकडून या सर्व घटनेची चौकशी खरं तर सुरू करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर या पूजा खेडकरच्या कुटुंबियांचा कुठेही तपास जो आहे तो लागत नाही आहे। पूजा खेडकरचे आई वडील आपल्या बॉडीगार्डसह खरं तर फरार हे झालेले आहेत। सध्या आपण त्यांचा नाशिक शहरामध्ये शोध घेत आहोत। नाशिक शहराचा हा गडकरी चौक परिसर आहे, जो खरं तर नाशिक शहरातील एक मध्यवर्ती भाग म्हणून देखील ओळखला जातो। इथे जरी आपण बघितलं किंवा शहराचा अनेक भाग खरं तर आपण बघितला, तिथे देखील आपण फिरलो तर पूजा खेडकरच्या कुटुंबियांचा कुठेही तपास जो आहे तो लागत नाही आहे। नाशिकशी जर पूजा खेडकरचं कनेक्शन बघितलं तर नाशिक अँटी करप्शनकडून पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या वडिलांची चौकशी ही सुरू होती। यासोबतच पूजा खेडकरचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट होतं ते देखील नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी देखील रद्द हे केलेलं होतं। त्यामुळे आता एकंदरीतच पोलीस यंत्रणेकडून पूजा खेडकरच्या कुटुंबियांचा शोध हा घेतला जातोय, तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील तिचे कुटुंबीय कुठेही दिसून येत नाहीये। कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।